ಆಯ್ತು 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 ಆಯ್ತಾಯ್ತು ಒಂದು 2 मिनिटाದಾಗ ಆಗ್ತದ. आयतायत. सर्व आदरणीय विद्यार्थी मित्रांना नमस्कार. मी आपला DGK सर. काल NTA नेट कडून एक नेट परीक्षेची डेट डिक्लेअर केलेली आहे. 25 जून पासून नेट एक्झाम होणार आहे. ऑलरेडी 15 जूनला सेट एक्झाम आहेतच. त्याच्यानंतर पुन्हा 10 दिवसांनी नेट एक्झाम होणार आहे. आत्तापासूनच, कारण जेवढं सेटला तुम्ही सिरियस आहात तोच सिरियसनेस अजून पुढे घेऊन जावा आणि नेट एक्झाम लिहा आणि नेट एक्झाम मध्ये रिझल्ट काढा. एकाच दगडात 2 फळ तुम्हाला मिळायला पाहिजे, सेट आणि नेट. एकदा सेट आणि नेट एकदम क्लिअर झालं की एखाद्या कॉलेजमध्ये जॉईनिंग व्हा, ड्युटी करा आणि तुमचं जीवन जगत पुढे जावा. फक्त सिरियसनेस वाढला पाहिजे. विदाउट सिरियसनेस रिझल्ट मिळत नसतो आणि विदाउट फोकस रिझल्ट मिळत नसतो. आणि एका वेळी एकच काम तुम्ही केलं पाहिजे. मी MPSC पेपर देतो, मी हे देतो, मी ते देतो, हे देतो, असं फालतूगिरी करत राहायच नाही. एकदा फोकस करा ना, रिझल्ट मिळतो. आणि एकदा रिझल्ट मिळाला की जॉईनिंग करा. नोकरी आहे, फक्त क्वालिटी वाढवा आणि क्वालिटी सोबत सर्टिफिकेट. एकदा हातात सर्टिफिकेट मिळालं तर रिझल्ट मिळतो. मग एकदा पास झालं, पुन्हा एकदा नेट लिहितो सर, मी पुन्हा एकदा लिहितो सर, मी लय असं नाही हो. 10 वेळा पास व्हा, 100 वेळा पास व्हा, तेवढंच आहे. मी आता 100 वेळा पास झालो म्हणजे मी लय हुशार आहे, मी लय मोठा आहे, असला काय फालतूगिरी काही नसतात. उगा मी एकदा लिहिलो म्हणून लिहिलो. माझ्यासारखं तेच कामं तुम्ही चुकीचं करू नका. एकदा रिझल्ट काढा आणि ड्युटीला जॉईन व्हा, लाईफ लीडिंग करत जावा आणि नेटला सिरियसने घ्या. सेटला जेवढं सिरियस आहे तेवढं नेट घ्या. मी खूप विद्यार्थ्यांचं पाहतो सिरियसनेस नाही. जिथं सिरियस पाहिजे तिथं सिरियसच नाही. मग सेट तुम्ही अभ्यास करताय, मग अभ्यास करत असताना अस्त्र तुमच्या सोबत पाहिजे, सिलेबस पाहिजे, पुस्तक पाहिजे, नोट्स पाहिजे. दररोज तुम्ही ते वाचन केलं पाहिजे, रिव्हिजन केलं पाहिजे, तरच रिझल्ट मिळतो. आता डेट डिक्लेअर केलेला आहे. दर 6 महिन्याने नेटचा एक्झाम येत असतो. फक्त येतात जातात, पेपर लिहिणं नापास होणं, पेपर लिहिणं नापास होणं, असला फालतूगिरी करू नका. कृपया म्हणतो, द्यायचं असेल तर पूर्ण लेझर फोकसने, हायपर फोकसने, पूर्ण तन मन धनाने त्या पेपरवर लक्ष द्या. कारण तुमचा रिझल्ट हा तुमचा कुटुंबाचा रिझल्ट आहे. तुमचा रिझल्ट हा तुमचा फॅमिलीचा प्राण आहे. म्हणून तुमच्या हातात रिझल्ट मिळणं आवश्यक आहे. कृपया आई वडिलांना सुखात संतोषमध्ये ठेवण्यासाठी तुम्ही हे परीक्षा पास व्हा. आणि अनेक वेळ मी असं पाया पडून सांगितलं, हे पुस्तक घ्या, वाचन करा म्हणून. हो म्हणतात, कोणी घेतच नाही. घ्या किंवा न घ्या हे तुमचा जबाबदार आहे. कारण तुमचा डिसिजन हा तुमचा लाईफचा डिसिजन असतो. तुमचा डिसिजन हा तुमचा फ्युचरचा डिसिजन असतो. तुमचा डिसिजन हा तुमचा कुटुंबाचा डिसिजन असतो. त्यामुळं तुम्ही घ्या किंवा न घ्या, तुम्ही सिरियस व्हा. जोपर्यंत तुम्ही सिरियस होत नाही तोपर्यंत रिझल्ट येत नसतो. जेव्हा मी आज संचार पेपरमध्ये एक आर्टिकल वाचन केलो की ते कर्नाटकमधील एक माणूस, जो मद्दूर म्हणून एक गाव आहे, त्या मद्दूर जे तिकडं म्हैसूरकडं, मंड्याकडं, बेंगळूरच्या पलीकडे एक खेडेगाव आहे, तिथला एक माणूस, त्याला हात नाही आणि पाय नाही. आणि त्या माणसांना काल पार्लमेंटमध्ये द्रौपदी मुर्मू मॅडमच्या हस्ते त्यांना पद्मश्री पुरस्कार मिळाले. ज्यांचा हात नाही आणि पाय नाही त्या माणसांना पद्मश्री पुरस्कार. आणि त्या माणसाने केलेलं अद्भुत काम. लहानपणीच त्यांना हात पाय गमावलं पोलिओमुळं. मग तो रडत बसला नाही, शाळेत गेला. त्यानंतर तो कॉलेजला गेला, मग इंजिनिअरिंग पदवी पूर्ण केला. दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी एक संस्था काढला. दिव्यांग विद्यार्थ्यांना तो मार्गदर्शन करत राहिला. APJ अब्दुल कलाम साहेबांना ह्यांच्याबद्दल माहिती मिळाल्यानंतर APJ अब्दुल कलाम सर त्यांना सत्कार केलेत. आज त्यांचा दिल्ली येथे तो सन्मान होतो. जर कसं आहे, करण्याची इच्छाशक्ती, इच्छाशक्ती असेल तरच रिझल्ट मिळत असतात. इच्छाशक्ती नसेल तर हातापाया सगळं आहे तरी सुद्धा मी रडतच बसायचं. नेट येत नाही, इंग्लिश येत नाही, मला हिंदी कळत नाही, मला इकडं काम आहे, मला इकडं काम आहे. हातापाया असून जर आम्ही नेगेटिव्ह ॲटिट्यूड ठेवून जर जीवन जगत असेल तर आपल्या जगण्याला काहीच अर्थ नसतो. थोडं व्यवस्थित, कारण तुम्ही कोणासाठी जगायचं, तुमच्या कुटुंबासाठी तुम्हाला जगायचं आहे. दादांनो, खूप सिरियसली घ्या. तुम्ही म्हणा सर नेट पास झालं कुठं नोकरी, 30,000 तरी मिळतात का नाही, एका कॉलेजमध्ये जावा. नेट पास झाल्यानंतर तुम्ही नोकरीसाठी थोडा प्रयत्न करा. आणि 30,000 मिळाल्यानंतर बस ना, जगण्यासाठी अजून किती पाहिजे. नाही सर, परमनंट लोकांना 2 लाख पगार आहे, मग मला 30,000. अरे बाबा, अगोदर जेवढं मिळते त्याच्यावर ना तुम्ही पुढचं स्टेप्स वाढवत जायचं असतात. हो दादा,
अगोदर सगळं ठरवायचं नाही, मला सगळंच पाहिजे, मला सगळंच पाहिजे, सगळं कधी मिळतं. एवढं 80 वेळा पास झालं तर कुत्र कोणीच मला विचारत नाही. आता काय सांगू, लई वाईट परिस्थिती आहे बाहेर. मग वाईट परिस्थिती आहे म्हणून आपण घाबरायचं नाही, रिझल्ट काढायचं आणि क्वालिटी मेंटेन करायचं. ज्याच्याकडे क्वालिटी आहे, त्याच्याकडे सर्टिफिकेट आहे, त्याच्याकडे अपडेट आहे, त्या विद्यार्थ्यांना रिस्पेक्ट आजही नाही, आजही आहे आणि पुढेही राहणार आहे. त्याला नोकरी मिळतोच. फक्त क्वालिटी वाढवा, सर्टिफिकेट वाढवा, पर्सनॅलिटी वाढवा, ओके, सब्जेक्ट नॉलेज वाढवा, तुम्हाला रिझल्ट मिळतो. आता 25 तारखेपासून नेट एक्झाम सुरू होणार आहे. व्यवस्थित अभ्यास करा आणि रिझल्ट काढा. थँक्यू सो मच. नमस्कार.